नमस्कार मित्रांनो, माझे नाव सुमित आहे. मी गेल्या 7-8 वर्षांपासून पुण्यातच राहत आहे. पुणे खूपच सुंदर शहर आहे. इथे तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टी सहज उपलब्ध होतात. पुण्यात ऐतिहासिक वास्तू आणि आधुनिक इमारती या दोघांची सांगड घातलेली बघायला मिळेल. त्याचबरोबर गड किल्ले ही पुण्याची आणखीन शोभा वाढवतात. त्यामुळे मला पुण्यात राहायला खूपच आवडते. पण याच पुण्यामध्ये माझ्यासोबत एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे मला आजही ती घटना आठवल्यावरती रात्रीची झोप लागत नाही. या घटनेनंतर माझे आयुष्यच बदलून गेले आणि मला विश्वास आहे की ही घटना ऐकल्यावर तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपल्या या कथेला आपण सुरुवात करूया. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेले बेल आयकॉनही दाबा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवनवीन कथा तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. मित्रांनो, ही घटना आहे साल 2018ची. तेव्हा मी फक्त 26 वर्षांचाच होतो. मध्य प्रदेशवरून कामाच्या शोधात मी पुण्याला आलो होतो आणि माझ्या एका ओळखीच्या मित्राने मला पुण्यातील एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला लावले होते. मी कंपनीपासून जवळच असणाऱ्या वडगाव शेरी या ठिकाणी एका पीजीमध्ये राहू लागलो. सुरुवातीला पुण्यात माझ्या ओळखीचे कोणीच नव्हते, पण महिन्याभरातच तिथे माझे काही मित्र झाले होते आणि लवप्रीत हा त्या मित्रांपैकीच एक होता. लवप्रीत हा माझ्या सोबतच त्या पीजीमध्ये राहत होता. त्यामुळे ऑफिस सुटल्यावरती आम्ही दोघे सोबतच वेळ घालवत असे. आम्ही गप्पा मारत असे, रात्रीचे जेवण करत असे आणि सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायलाही जात असे. त्यामुळे आमच्या दोघांची खूपच छान बॉन्डिंग झाली होती. आता आम्हाला त्या पीजीमध्ये राहत जवळपास 6 महिने होऊन गेले होते आणि आमच्याकडे बऱ्यापैकी पैसाही जमा झाला होता. त्यामुळे लवप्रीत आणि मी ती पीजी सोडून एका फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्याचे ठरवले होते, जेणेकरून आम्हाला राहण्यासाठी चांगली जागा उपलब्ध होईल. पण फ्लॅट भाड्याने घेण्याचा हा आमचा निर्णय आम्हाला खूपच महागात पडणार होता. लवप्रीत आणि मी फातिमा नगरमध्ये फ्लॅट शोधू लागलो, कारण फातिमा नगर राहण्यासाठी एक चांगले ठिकाण होते. आम्हाला काही चांगले फ्लॅट्स भेटले, पण त्यांचे रेट हे खूपच जास्त होते, जे आमच्या ठरवलेल्या बजेटमध्ये बसत नव्हते. कारण आम्हाला पूर्ण फर्निश्ड फ्लॅट हवा होता आणि फातिमा नगर सारख्या ठिकाणी असा फ्लॅट मिळणे थोडा अशक्यच होते. म्हणून आम्ही फातिमा नगरपासून थोड्याच अंतरावरती असलेल्या कोंडवा या ठिकाणी फ्लॅट पाहू लागलो. बरेच फ्लॅट पाहिल्यानंतर एका सोसायटीच्या 6व्या मजल्यावरती आम्हाला फुल फर्निश फ्लॅट मिळाला. फ्लॅट एकदम सुंदर होता. पाहता क्षणी तो आमच्या दोघांनाही आवडला. आम्ही फ्लॅटच्या मालकाशी बोलल्यावरती त्याने आम्हाला हा फ्लॅट खूपच स्वस्त दरात दिला होता. इतका सुंदर आणि फर्निश फ्लॅट, ते पण एका चांगल्या सोसायटीमध्ये, आणि फक्त 13,000 रुपये महिन्याला. आम्हाला तर विश्वासच बसत नव्हता. आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्या फ्लॅट मालकाला डिपॉझिट देऊनही टाकले आणि आम्ही आमचे सामान त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट केले. पण आता आमच्या सोबत जे काही घडणार होते त्याचा विचार आम्ही स्वप्नातही केला नव्हता. सामान शिफ्ट करत असताना लवप्रीत आणि मला सारखे भास व्हायचे
की कोणीतरी आम्हाला लपून पाहत आहे. पण त्या फ्लॅटमध्ये आमच्या दोघांशिवाय कोणीच नव्हते. फ्लॅट खूपच सुंदर होता, पण फ्लॅटच्या मागच्या बाजूला एक छोटीशी गॅलरी होती आणि ती गॅलरी बंद होती. त्या गॅलरीच्या दाराला एक कुलूप लावले होते. फ्लॅट मालकाने आम्हाला जो चावीचा गुच्छा दिला होता त्याच्यामध्ये त्या कुलपाची चावीच नव्हती. म्हणून लवप्रीत आणि आम्ही दोघांनी ते कुलूप तोडून टाकले. जेव्हा आम्ही त्या गॅलरीमध्ये गेलो तेव्हा तिथे आम्हाला खूपच निगेटिव्हिटी जाणवू लागली. तिथे हवा खूपच कमी येत होती आणि त्या गॅलरीमधील वातावरण फ्लॅटच्या बाकीच्या जागेपेक्षा खूपच थंड होते. आम्ही पुन्हा तो दरवाजा बंद करून ठेवला. आता आम्ही त्या फ्लॅटमध्ये राहायला सुरुवात केली होती आणि पहिल्या दिवसापासूनच आमच्या सोबत त्या फ्लॅटमध्ये विचित्र घटना घडू लागल्या होत्या. जसे अचानक बल्ब बंद चालू होणे, बाथरूममध्ये पाण्याचा नळ चालू होणे, कोणीही नसताना किचनमधून भांड्यांचा आवाज येणे. सुरुवातीला आम्हाला भीती वाटत होती, पण हळूहळू आम्हाला या गोष्टींची सवय होत गेली आणि आम्ही या घटनांकडे दुर्लक्ष करू लागलो. आता त्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होऊन आम्हाला 1 महिना होऊन गेला होता आणि आता ती घटना घडणार होती, ज्यामुळे आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे. एके दिवशी मला माझ्या एका मित्राचा फोन आला. निखिल हा माझा लहानपणीचा मित्र होता आणि आता तोही पुण्यामध्ये जॉब करण्यासाठी आला होता. त्याला आमच्यासोबत फ्लॅटमध्ये राहायचे होते. त्यासाठी तो त्याच्या हिस्स्याचे भाडेही द्यायला तयार होता. त्यामुळे लवप्रीत आणि आम्ही दोघांनीही त्याला या फ्लॅटमध्ये राहायला घेण्यासाठी तयार झालो होतो, कारण निखिलच्या येण्याने आम्हाला थोडासा आधार मिळेल असे आम्हाला वाटत होते. पण घडले त्याच्या उलटच. आता निखिल आमच्यासोबत फ्लॅटमध्ये राहायला आला होता. निखिलला सावध करत फ्लॅटमध्ये घडणाऱ्या त्या घटना आम्ही सांगितल्या, पण निखिल या गोष्टींची मस्करी करत उलट आम्हाला चिडू लागला. निखिल पाठीमागच्या त्या बाल्कनीत जाऊन विचित्र आवाज काढून आमची मस्करी करत असे आणि उलट आम्हाला सांगत असे की भूत वगैरे असे काहीच नसते, तुम्ही उगीचच घाबरत आहात. असे करत आणखीन काही दिवस निघून गेले. आता एके दिवशीची गोष्ट आहे. आम्ही तिघे रात्रीचे जेवण करून हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि तेव्हा एकदमच दुसऱ्या एका खोलीतील लाईट बंद चालू होऊ लागल्या. आमच्यासाठी हे आता नेहमीच झालं होतं. पण निखिलला काय झाले काय माहीत, त्याने एकदम त्या खोलीकडे बघून घाण घाण शिव्या देऊ लागला आणि जसे निखिलने शिव्या दिल्या त्याच वेळी त्या खोलीतील लाईट बंद झाली आणि पूर्ण फ्लॅटमध्ये एक भयान शांतता पसरली. निखिलने दिलेल्या ह्या शिव्या आम्हाला आता खूपच महागात पडणार होत्या. या घटनेच्या 2 दिवसानंतरच रात्रीच्या 11 वाजता आम्हाला आईस्क्रीम खायची होती आणि म्हणून मी आणि निखिल आईस्क्रीम घेण्यासाठी बाहेर गेलो. गुरप्रीत फोनवर आपल्या आईशी बोलत असल्यामुळे तो फ्लॅटमध्येच बसला होता. गुरप्रीतने आम्हाला जाताना दरवाजा बंद करायला सांगितला आणि दरवाजा बंद करून आम्ही आईस्क्रीम आणण्यासाठी गेलो. जवळपास 30 मिनिटांनी आम्ही परत आलो आणि जसे आम्ही फ्लॅटचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेलो आणि
आता आमच्या समोर जे काही होते ते पाहून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. आम्ही पाहिले की गुरप्रीत जमिनीवरती बेशुद्ध पडलेला होता. त्याचे कपडे पूर्णपणे फाटलेले होते. त्याच्या शरीरावरती खूप जखमा होत्या आणि त्यातून रक्तही निघत होते. जणू काही त्याला कोणी खूप मारले होते. आम्ही त्याला लगेच दवाखान्यात घेऊन गेलो. त्याची मलमपट्टी केली. त्याला थोडे बरे वाटू लागल्यावरती आम्ही गुरप्रीतला घडलेला प्रकार विचारला आणि त्याने आम्हाला जे काही सांगितले ते ऐकून माझे हृदय जोरजोरात धडकू लागले. पायाखालची जमीनच सरकली. हातावरती काटे आले. गुरप्रीतने सांगितले की आम्ही जसा दरवाजा लावून बाहेर गेलो तसे गुरप्रीतला हॉलमध्ये एक मुलगी दिसली. ती मुलगी दिसायला खूपच भयानक होती. तिचे पूर्ण केस विस्कटलेले होते. डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. शरीरावरती खूपच जखमा होत्या आणि डोळे एकदम लाल भडक होते. त्या मुलीने गुरप्रीतला मारले. ती गुरप्रीतला एका भिंतीवरून दुसऱ्या भिंतीवरती फेकत होती, जणू काही एखादा बॉल फेकत आहे. आणि हे सर्व चालू असतानाच गुरप्रीतची आई त्याच्यासोबत फोनवरतीच बोलत होती. त्यामुळे गुरप्रीतच्या आईने गुरप्रीतचा आवाज फोनवरती ऐकला होता. गुरप्रीतची आई दुसऱ्या दिवशी गुरप्रीतला घेऊन त्यांच्या गावी निघून गेली. आता त्या फ्लॅटमध्ये निखिल आणि आम्ही दोघेच राहत होतो. पण आम्हाला आता खूप भीती वाटत होती. इतके दिवस मस्करी करणारा निखिल आता शांत झाला होता. मी आता या फ्लॅटबद्दल आणि इथे घडणाऱ्या घटनेबद्दल माहिती गोळा करण्याचे ठरवले होते. आणि मी चौकशी करत आमच्या सोसायटीच्या शेजारीच असलेल्या एका सोसायटीच्या वॉचमॅनला या फ्लॅटबद्दल विचारले. पहिले तर त्या वॉचमॅनने मला खालून वरती पाहिले आणि मला म्हणाला, साहेब, तुम्ही त्या फ्लॅटमध्ये राहता का? तुम्हाला त्या फ्लॅटबद्दल काहीच माहीत नाही? मी म्हणालो, नाही, तो फ्लॅट खूपच स्वस्तात मिळाला होता, म्हणून मी जास्त विचार न करता तो फ्लॅट घेतला होता. तेव्हा तो वॉचमॅन म्हणाला, साहेब, तो फ्लॅट खूप हॉन्टेड आहे. तिथे खूपच विचित्र घटना घडतात. तुमच्या आधीही तिथे खूप लोक राहायला आले होते, पण कोणीही तिथे जास्त दिवस राहू शकले नाही. पण त्या फ्लॅटमध्ये असे नेमके काय घडत आहे? मी त्या वॉचमॅन काकांना विचारले आणि तेव्हा त्या वॉचमॅन काकांनी मला जे काही सांगितले ते ऐकून माझ्या अंगावरती काटाच आला. त्या वॉचमॅन काकांनी सांगितले की जवळपास 7-8 वर्षांपूर्वी या फ्लॅटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी राहत होते. त्या दोघांचेही एकमेकांशी बिलकुल पटत नव्हते. त्यांची सतत भांडणे होत असत आणि एके दिवशी फ्लॅटच्या मागे असलेल्या बाल्कनीतून ती मुलगी खाली पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेला तो मुलगा फ्लॅट सोडून पळून गेला आणि आजपर्यंत तो सापडलाच नाही. आणि त्याच दिवसापासून या फ्लॅटमध्ये या विचित्र घटना घडू लागल्या आहेत. वॉचमॅन काकांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आणि आता एक गोष्ट मला समजली होती की या फ्लॅटचे भाडे इतके कमी का होते. फ्लॅटच्या मागे असलेल्या त्या जागेत इतकी निगेटिव्हिटी का फील होत होती. हे सर्व ऐकल्यानंतर
मी त्या फ्लॅटच्या मालकाला फोन लावला आणि त्यांना विचारले, काका, इथे कोणत्या मुलीने आत्महत्या केली आहे का? पण माझे हे वाक्य ऐकताच फ्लॅटचे मालक म्हणाले, मी तुमचे सर्व पैसे परत देतो, तुम्ही फ्लॅट सोडला तरी चालेल. असे म्हणून त्याने माझा फोन कट केला. दुसऱ्या दिवशी आम्ही तो फ्लॅट खाली केला आणि परत मी त्याच पीजीमध्ये राहायला गेलो. तर मित्रांनो, तुम्हाला सुमित सोबत घडलेली ही घटना कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.